बघा, आयुष्यात होणारा अपमान एकतर माणसाला पूर्णपणे तोडून टाकतो, किंवा मग तोच अपमान एका अशा क्रांतीला जन्म देतो जिचा प्रकाश येणाऱ्या कित्येक पिढ्यांना रस्ता दाखवतो. आजची ही कहाणी अशाच एका अपमानाच्या ठिणगीची आहे, जिने पुढे जाऊन संपूर्ण भारतीय समाजात विचारांचा जणू वणवाच पेटवला. विचार करा, जेव्हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, तेव्हा ज्योतिबा फुले या नावाचं महत्त्व किती प्रचंड आहे हे आपल्या लक्षात येतं. एवढंच नाही, तर ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो त्या महात्मा गांधींनी सुद्धा फुलेंना खरे महात्मा असं म्हटलं होतं. चला तर मग आपण समजून घेऊया की एका सामान्य माळी कुटुंबात जन्मलेला हा तरुण महात्मा कसा बनला. तर ही गोष्ट सुरू होते त्या एका घटनेपासून, ज्याने एका तरुण हुशार मुलाचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. पण त्या क्षणापर्यंत पोहोचण्याआधी तो तरुण कोण होता आणि त्यावेळचा समाज कसा होता हे थोडं समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांचा जन्म पुण्यात माळी समाजात झाला होता. त्या काळातल्या प्रथेप्रमाणे वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न सावित्रीबाईंशी झालं. पण खरी गोष्ट होती त्यांच्या शिक्षणाची. इंग्रजी शिक्षणामुळे त्यांची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलली होती. विशेषतः थॉमस पेन यांचं द राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचून त्यांच्या मनात मानवी हक्क आणि समानतेची बीजं रोवली गेली होती. म्हणजे विचारांनी ते खूप पुढे गेले होते, पण समाज मात्र अजूनही जुन्याच रूढी परंपरांमध्ये अडकून पडला होता. आणि मग तो दिवस उजाडला. साल होतं 1848. आपल्या एका जिवलग ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत ते मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. पण तिथे भर वरातीत त्यांना त्यांची जात कोणती आहे याची आठवण करून देण्यात आली. सगळ्यांसमोर अपमान करून त्यांना त्या वरातीतून अक्षरशः हाकलून देण्यात आलं. तो क्षण त्यांच्यासाठी फक्त एका वैयक्तिक अपमानाचा नव्हता, तर त्या क्रूर जातीय व्यवस्थेचा तो पहिला थेट आणि जिव्हारी लागणारा अनुभव होता. हीच ती ठिणगी होती. पण तो अपमान त्यांनी मनातच नाही ठेवला. त्या अपमानाची आग त्यांनी विझू दिली नाही. त्यांनी ठरवलं की या सामाजिक अंधाराशी जर लढायचं असेल तर ज्ञानाचा दिवा लावावा लागेल. आणि ज्या व्यवस्थेने त्यांना अपमानित केलं त्या व्यवस्थेच्या मुळावरच, म्हणजे शिक्षणावर असलेल्या काही लोकांच्या मक्तेदारीवरच त्यांनी पहिला घाव घातला. कमाल म्हणजे, ज्या वर्षी अपमान झाला त्याच वर्षी त्यांनी उत्तर दिलं, आणि तेही शब्दांनी नाही तर थेट कृतीतून. त्यांनी पुण्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. त्या काळात ही एक अविश्वसनीय, अकल्पनीय गोष्ट होती. पण यातला खरा क्रांतिकारी भाग तर अजून पुढे आहे. मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका कुठून आणणार? तेव्हा ज्योतिबांनी आधी स्वतःच्या पत्नीला, सावित्रीबाईंना घरी शिकवलं आणि त्यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षका आणि मुख्याध्यापिका म्हणून उभं केलं. अर्थातच हे सगळं अजिबात सोपं नव्हतं. सनातनी समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांच्या अंगावर चिखल, दगड आणि अगदी शेण फेकायचे. इतकंच काय, तर समाजाच्या दबावाखाली ज्योतिबांच्या स्वतःच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. पण या दोघांचा निश्चय इतका पक्का होता की ते अजिबात मागे हटले नाहीत. शिक्षणाची ही ज्योत पेटवल्यानंतर फुले इथेच थांबले नाहीत. त्यांचं लक्ष आता समाजात खोलवर रुजलेल्या इतर अमानुष प्रथांकडे गेलं. विशेषतः त्या काळातल्या विधवा स्त्रियांच्या वाट्याला येणारं दुःखद आयुष्य पाहून त्यांचं मन अक्षरशः पिळवटून निघत असे. त्यांनी फक्त उपदेश नाही केला, तर प्रत्यक्ष काम करून दाखवलं. जन्माला येणाऱ्या बाळांची हत्या होऊ नये म्हणून त्यांनी विधवा स्त्रियांसाठी बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. विधवा स्त्रियांचं केशोपण म्हणजे त्यांचे केस कापण्याची जी क्रूर प्रथा होती, त्या विरोधात त्यांनी न्हावी समाजाला एकत्र करून त्यांचा संप घडवून आणला. आणि सर्वात मोठं क्रांतिकारी पाऊल म्हणजे एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला, यशवंतला, त्यांनी दत्तक घेतलं. एकाच कृतीतून त्यांनी जात, पितृसत्ता आणि रूढीवाद या सगळ्यांवर थेट प्रहार केला होता. आता फुले यांच्याही लक्षात आलं होतं की या सगळ्या सामाजिक समस्यांचं मूळ एका विशिष्ट विचारसरणीमध्ये दडलेलं आहे. त्यामुळे त्या विचारसरणीलाच थेट आव्हान देण्यासाठी त्यांनी एका मोठ्या चळवळीचा पाया रचला. 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याचं ध्येय अगदी स्पष्ट होतं: माणसाला माणसाच्या गुलामगिरीतून आणि विचारांच्या गुलामगिरीतून मुक्त करणं. त्यांचं अगदी साधं सोपं म्हणणं होतं की देव आणि भक्त यांच्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची, कोणत्याही पुरोहिताची अजिबात गरज नाही. सत्य हेच अंतिम आहे आणि ते प्रत्येकाने स्वतः शोधलं पाहिजे. हा फरक बघा किती जबरदस्त आहे. एका बाजूला किचकट कर्मकांड, संस्कृत मंत्र आणि मध्यस्थांचं वर्चस्व, तर दुसऱ्या बाजूला विवेक,
साधेपणा आणि समानता. त्यांनी तर लग्नासारख्या विधींनाही नवा, आधुनिक अर्थ दिला. सत्यशोधक पद्धतीच्या लग्नामध्ये पती आणि पत्नी एकमेकांना समान हक्क आणि मैत्रीचं वचन द्यायचे. विचार करा, त्या काळात हे किती मोठं क्रांतिकारक पाऊल असेल. ज्योतिबा फुले यांचा लढा फक्त सामाजिक किंवा धार्मिक विषमतेपुरता मर्यादित नव्हता. माणसाचं होणारं आर्थिक शोषण हे सुद्धा एक प्रकारची गुलामगिरीच आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. शेतकऱ्याचा असूड या आपल्या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा, त्यांचं दुःख जगासमोर मांडलं. इतकंच नाही, एक रंजक गोष्ट म्हणजे आज आपण सगळे जी रविवारची हक्काची सुट्टी घेतो ना, ती मिळवून देण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी जो लढा दिला, त्यामागे महात्मा फुले यांचीच प्रेरणा आणि पाठिंबा होता. यावरूनच लक्षात येतं की त्यांचं काम किती वेगवेगळ्या स्तरांवर एकाच वेळी सुरू होतं. आयुष्यभर केलेल्या या अथक, न थांबणाऱ्या संघर्षामुळेच लोकांनी त्यांना एक अशी पदवी दिली जी त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार सांगून जाते. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महात्मा गांधींना महात्मा ही पदवी मिळण्याच्या अनेक वर्ष आधीच, म्हणजे 1888 सालीच मुंबईच्या जनतेने ज्योतिबा फुले यांना महात्मा या नावाने गौरवलं होतं. ते खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील महात्मा होते. त्यांचं संपूर्ण तत्वज्ञान, त्यांच्या कार्याचं सार या एका विचारात सामावलेलं आहे. शिक्षण नसेल तर माणसाचं कसं आणि किती मोठं नुकसान होतं हे यापेक्षा सोप्या आणि थेट शब्दात कोणीही सांगू शकत नाही. ज्ञानाशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय सन्मान नाही, हाच त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्याचा गाभा होता. ज्योतिबा फुले यांनी जो लढा दिला तो फक्त त्यांच्या काळापुरता मर्यादित नव्हता. शिक्षण, समानता आणि मानवी प्रतिष्ठेचे जे विचार त्यांनी मांडले ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, तितकेच प्रासंगिक आहेत. आणि म्हणूनच हा प्रश्न उरतो की त्यांनी पेटवलेली ही ज्ञानाची, समानतेची ज्योत आपण आज तेवत ठेवली आहे की आपल्याच नकळत ती विझू दिली आहे.